नाही नाही, महानगरपालिकेचं बघा, आमच्याकडे असं नाही आहे की काही फॅमिली रूल आहे. आमचे जे जिल्ह्याचे प्रमुख असते ते आमचे प्रमुख आहे. आता फारुख शाब्दी साहेब इकडचे आहे, आमचे अतिक सर जे आहे ते गोवंडीचे आहे. ते आम्हाला प्रस्ताव देतील आणि त्या अनुषंगाने एक गोष्ट मात्र नक्की आहे, जसं मी ऑलरेडी घोषणा केलेली आहे, पूर्ण ताकदीने आम्ही महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे इलेक्शन्स आम्ही लढणार आहे. कारण आता 10-12 वर्षामध्ये एमआयएम खूप वाढलेली आहे. लोकांनी आमच्या कामाच्या बाबतीत आम्ही कशा प्रकारे काम करतो हे बघितलेले आहे. आणि 10-12 वर्षापूर्वी ज्या प्रकारे लोक आम्हाला आमच्यावर बोट दाखवायचे, हे जातीवादी पार्टी आहे आणि हे कम्युनल पार्टी आहे, तर हे सगळं पुसलेलं आहे. आम्ही 10-12 वर्षामध्ये जे लोकांनी काम केलेले आहे, आज मला वाटत नाही आहे की सोलापूरमध्ये कोणी फारुख शाब्दीला एक कम्युनल लीडर म्हणून बघत आहे. त्यांनी आपल्या कामाच्या आधारावर त्यांनी आपली स्वतःची इमेज आणि पार्टीचीही इमेज, तसे जसे आमचे दुसरे जिल्ह्यातले सगळे लोक आहेत, त्यांनी सगळ्यांसाठी काम करून जे दाखवलेलं आहे. आता आल्यावर यांची ही इच्छा होती की 1-2 पब्लिक मिटिंग्स करायची होती, तर आम्ही म्हटलं की ठीक आहे, पब्लिक मिटिंग्सही करू. बघा, महाविकास आघाडीला मी हे जाणून की कुठल्याही प्रकारची युती होणार नाही, मी या कारणाने दिलं होतं की जेव्हा त्यांचा पराभव होतो ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा. बघा, महाविकास आघाडीला मी हे जाणून की कुठल्याही प्रकारची युती होणार नाही, मी या कारणाने दिलं होतं की जेव्हा त्यांचा पराभव होतो ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला. मी म्हटलं होतं की नाही, मग आपण सोबत लढू नका, आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे. मग ते इतक्या गोचीमध्ये आले होते की आता उत्तर काय द्यायचं. त्यांचा आरोप हेच असायचे ना की भाई एमआयएम म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळतं. मग आम्ही तयार आहे. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं, आम्हाला माहित होतं की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला घेणार नाही. ते आमचा वापर कशासाठी करणार की जेव्हा त्यांचा पराभव होतो तर कुठेतरी आपल्याला फोडायचं आहे, तर ते फोडण्यासाठी आम्हाला. त्यांना असं वाटत होतं की आम्ही सॉफ्ट पंचिंग बॅग आहे. तुम्ही जिथे फेलियर झाला तर कुणामुळे? एमआयएम मुळे. तर त्या अनुषंगाने मी हे दिलं होतं. आतापर्यंत त्यातल्या काय हे की बघा, लोकल इलेक्शन जे आहे ना ते लोकल लेवलवर डिसाईड होतो. समजा आता आमचे फारुख शाब्दी साहेबांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला हे एक गट तयार करायचं आहे, अलायन्स तयार करायचं आहे, याचा निर्णय ना मी घेणार आहे ना माझे पार्टीचे अध्यक्ष असदुद्दीन अवैसी साहेब घेणार आहे. हे रिझल्ट देणार असेल तर त्याचा सगळे निर्णय जे आहे ते आमच्या स्थानिक नेत्यांवर आम्ही सोडलेलं आहे. त्यांना असं वाटत असेल की नाही हे चांगलं एक पर्याय होऊ शकतं तर नक्की ते करतील. फक्त आमची अपेक्षा हे राहणार आहे की जेव्हा तुम्ही जे काही निर्णय घेले, आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार आहे तर फक्त नतीजा, रिझल्ट काय ते देणार आहे, त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर सोडतो.